नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कर्नाटक हादरलं. 7,000हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह. सर्व कॉलेजांना तातडीचे तपासणी आदेश. शेजारच्या कर्नाटक राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. राज्यात केवळ 1-2 नव्हे, तब्बल 7,000 विद्यार्थ्यांना HIV एड्सची लागण झाली आहे, अशी चिंताजनक माहिती समोर आली आहे. या संदर्भातील एका अहवालामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. अहवालानुसार राज्यातील 18 ते 25 वयोगटातील 7,000हून अधिक विद्यार्थ्यांना HIVची लागण झाल्याचं निश्चित झालं. या परिस्थितीची गंभीर दखल घेत कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि खासगी महाविद्यालयांमध्ये नियमित HIV चाचणी आणि समुपदेशन शिबिरे आयोजित करण्याचे कडक आदेश दिले आहेत. आकडेवारीवरून असं दिसून येतं की 18 ते 35 वयोगटातील तरुणांमध्ये या संसर्गाचा वेगाने प्रसार होत आहे. या वयोगटातील बाधित व्यक्तींची संख्या 2023 ते 2024 मध्ये 44,500 होती, जी 2025 ते 2026च्या कालावधीत वाढून 66,600 वर पोहोचली. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने आपल्याशी संलग्न असलेल्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांना विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले. ही मोहीम मोबिलायझेशन फॉर एड्स सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत राबवली जाईल. याचा उद्देश केवळ HIV बद्दलच नव्हे, तर हिपॅटायटिस B आणि सिफिलिस सारख्या आजाराबद्दलही जागरूकता निर्माण करणं हा आहे. जिल्हा एड्स नियंत्रण अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आयोजित केली जाणारी ही शिबिरे जुलै 2026 पासून सुरू होऊन 8 महिन्याच्या कालावधीत विविध टप्प्यात घेतली जातील.